हा आहे मृत्यूलोक. म्हणतो घ्या मृत्यूलोक. या मृत्यूलोकामध्ये आपली भोगभूमी महाराज. या मृत्यूलोकामध्ये आपण नामस्मरण चिंतन करून आपण आम्ही आम्ही धन्य आहोत. तुम्हाला म्हणतात धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे लालो, दास विठोबाचे लालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे लालो, दास विठोबाचे लालो, दास विठोबाचे लालो. संघालो, दास विठोबाचे लालो, दास विठोबाचे लालो, दास विठोबाचे लालो. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. कारण या संसारामध्ये दास फक्त कोणाचं व्हावे, संतांचा दास व्हावं, किसन देवाचा दास व्हावं, याच्यात कल्याण आहे. आणि इहलोक आणि परलोक जर सुधारायचं असेल तर आपल्याला देवाला शरण जावं लागेल आणि सगळं संतांना शरण जावं. शरण शरण हनुमंता म्हणतात. काय म्हणतात? हनुमंता म्हणतात. हनुमंतराय तुम्ही शरण आलो. हनुमंत हे नाव का पडलं? हनुमंतरायाचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर हनुमंतरायाला सूर्य उगवला. त्याला वाटतं आपले सफरचंदा सारखं असं त्याला फळ वाटू लागलं आणि ते फळ खाण्याकरता हनुमंतरायाने जन्म झाला आणि काय केलं? उड्डाण केलं. उड्डाण केल्यानंतर ते सूर्याला पकडायला गेले आणि त्या ठिकाणी इंद्रादिक देवता लोक सगळे घाबरले. आज सूर्य जर भगवंताने गिळला तर काय होईल? अंधकार होईल. म्हणून इंद्राने काय केलं? त्यांच्यावर वज्र हाणलं. हाणल्यानंतर त्यांचं नाव काय पडलं? हनुमंत. मंत पडतं. हनु हनु म्हणजे होता. ते वज्र हाणल्यानंतर त्याचं नाव काय पडलं? हनुमंता. कारण हनुमंत कसे आहे तो?